काय कोणाला वाईट म्हणायचं, समजी चांगलीच आहेत ती आणि बहुमताने निवडून त्यांना संदर्भ जे कार्य करेल जनतेचं ते चांगलंच म्हणायचं. काय विकास काय आपण बघत नाही, विकास आहे काय आपल्या भागात, आपण 3 माणसं आहे घरात लय बघत असायला नाही. पण नेत्याकडे कोणत्या मी जात नाही पैसा मागायला. विकास झाला पाहिजे. उमेदवार कोण आहे, कुठल्या पक्षात आहे याच्याशी काय घेऊन घेणं नसतं आपलं. 15+ येतील 100%. काय माहिती, आश्वासनं देतात, आता बघू किती पूर्तता होती आश्वासनाची. कोण 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 आहे ती हायती घरातली सगळे. असं आपल्या दुकानात सवड होत नाहीत, व्यापारी माणूस त्यात नसतेच. व्यापारी माणसाचे हे गुप्त मतदान असतं, ते सांगायला नसतं. राष्ट्रवादी आहे ना, नुसती माणसं ईडी करते. आपण आहोत सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील म्हसवड शहरात. राजकीय वातावरणानुसार 1857 ची स्थापना असणाऱ्या म्हसवड नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि मतदान काही तासावर येऊन ठेपलेलं आहे. तर राष्ट्रवादीच्या श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीकडून रिंगणात असलेल्या भुवनेश्वरी राजमाने आणि भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी असलेल्या पूजा विरकर या मैदानात आहेत. तर आपण लोकांकडून जाणून घेऊया की त्यांच्याबद्दल मतं काय आहेत. आणि या प्रभागात राष्ट्रवादीकडून राजमान यांच्या घरात उमेदवारी दिलेली आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडून स्नेहल सूर्यवंशी मैदानात आहेत. तर लोकांना नक्की त्यांच्या डोक्यातील किंवा त्यांच्या स्वप्नातील म्हसवड कशा पद्धतीने हे आपण जनतेकडूनच पाहूया. नमस्कार नमस्कार. निवडणुका लागल्यात माहित आहे का? हो लागली. कोण कोण उमेदवार आहेत? त्यात गेलेले राजमाने एक आहेत, कांबळे आहेत, तरतापे आहेत, अशी बरीचशी आहेत. मग कोण विकास कोण करणार? आता अनुभवी म्हणल्यानंतर मग आजोबाची सोनच आहेत. त्यांचं नाव काय? भुवनेश्वरी राजमाने. बर. विरकर पण भाजपकडनं आहेत, काय त्यांच्याबद्दल? पूजा विरकरांना भाजपकडनं उमेदवारी दिली आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? काय कोणाला वाईट म्हणायचं, समजी चांगलीच आहेत ती. जे कार्य करेल जनतेचं ते चांगलंच म्हणायचं. जे कार्य करेल जनतेचं ते चांगलंच म्हणायचं. मी काय करता काम? मी भाजीपाला धंदा करतो, हाराचा धंदा करतो. भाजीपाला हरायला तुम्हाला कोण तुमच्या अडचणीत धावून येतं? तुमच्या अडचणीला कोण धावून येतं? कुठला नेता? आता असं जर बघायला गेलं तर मग माझा धंदा उद्योग चालू असल्यामुळे माझ्या घराचा कोणीही भाग होते, तसं काही नाही. पण नेत्याकडे कोणत्या मी जात नाही पैसा मागायला. विकास झाला पाहिजे. बरोबर आहे, पण आमच्यात जे व्यापार लोक असतात ते एकमेकाच्या नडी भाग होतात, म्हणून बाहेर आपण कुठे भड्या मोठ्यांच्याकडे जात नाही कधी. पाणी येतं का तुम्हाला? हा येतं ना, पाणी येतं. तर आता आम्ही एकच करणार आहे बरं का. लॉकडाऊन पासून जरा परिस्थिती बिकट झालेली आहे आमची. आता मी काय करणार, मतदान करणार, पण कुणाला करणार? माझी पाणीपट्टी नगरपट्टी घर भाडं जे थांबलेलं आहे घरपट्टी ते भागवल त्याला देणार आपण मतदान. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करता म्हणजे आमच्या फायद्यासाठी बी आम्ही काहीतरी बघितलं पाहिजे. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करता म्हणजे आमच्या फायद्यासाठी बी आम्ही काहीतरी बघितलं पाहिजे. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करता म्हणजे आमच्या फायद्यासाठी बी आम्ही काहीतरी बघितलं पाहिजे. बरोबर बरोबर. प्रभाग 6 मधनं स्नेहल सूर्यवंशीच्या, युवराज सूर्यवंशीच्या पत्नी त्या पण रिंगणात आहेत, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांनी काय केलंय? नाही, चांगले आहेत. सूर्यवंशी चांगले आहेत बरं का. त्यांना वगैरे नाव ठेवण्यात अर्थ नाही. त्यांनी आमचे बरेचसे कामं केलेत मागं, त्यांच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही. चांगले आहेत. त्यांना मतदान करणार आहे का मग? बघू, अजून 2 दिवस जाणार आहेत. 2 दिवसानंतर बघू आपण काय करायचं, कारण ते अजून इकडे आलेच नाही. तर निवडणूक लागली, काय वातावरण आहे? नगराध्यक्ष पूजा सचिन विरकर ही भाजपची आणि ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडून येणार सीट आणि बहुमताने निवडून येणार. काय सांगाल? राष्ट्रवादीचे पण उमेदवार आहेत रिंगणात. राष्ट्रवादीचे आहे, पण त्यांच्याकडे विकासाचा काय अजेंडा नाही. बर. आणि मागल्या वर्षी 9 वर्षापूर्वी त्यांच्याकडे सत्ता देऊन बी परिवर्तन पॅनलला बघितले लोकांनी. 5 वर्ष कसला विकास न होता म्हसवड 10 वर्षासाठी महाग गेला. मग किती भाजपच्या सीटा येतील? काय 20 नगरसेवकाच्या 21 पैकी 21 येणार. एक सुद्धा लागत नाही. राजमान्यांची थेटला सीट आहे की असली तरी त्यांची सुद्धा लागत नाही सीट. नाव काय? विष्णूबाबा दैवडे. आता निवडणुका लागल्यात माहित आहे का? निवडणूक लागली. मग आता कोण उमेदवार आहेत?
काय अजून मला काय तसं काय कळलं नाही. उमेदवार माहित नाही नाही अजून तर नाही. आता कळलं हा अजून उद्या किंवा परवा कळलं. बर मसवडचा विकास झालाय का होणार की हो. होणार का होणार तुम्हाला पाणी येतं का ते काय पाणी चालूच आहे. चालू आहे का चालूच आहे पाणी. बर मला आणले पाणी काय सांगाल पाणी कोण आणले भाऊन कुठले भाऊ कुमार गोरे देवकुमार गोरे हो. बर त्यांच्या कामावर समाधान आहे का हा त्यांच्या कामावर समाधान आहे तुम्ही होय समाधान आहे सगळीकडेच आहे. बर त्यानं काय कमीच काय केलं नाही ना. काय बोलतोय होय हा काय माझं सटलं मी गेलो होतो मला 4 रुपये घेतले. दुसरा कोण गेला त्याला देते बर कोणाला देत नाही असं नाही. बर पण प्रत्येकाला देते भाजपच्या योजनांचा काय लाभ होतोय का तुम्हाला होईल घेऊ हा. होईल. राजमान्यांच्या घरात पण राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल हे का राजमाने अशी आहे ती आजपासून चांगलीच होती ना आता ती चांगलीच आहे ती काय वाईट नाही तिथे. तर ती आता व्हायचं असं जरा बदलत चालते. बदलत म्हणजे काय बदलत म्हणजे गोरगरीबाला काय जरा ओळख करणार. ओळखणार आणि ह्याच्या मागे जी होती दामाजी अप्पा होता अजितराव होता दुसरा शिव होता ती आपली ओळखत होते ओळखत. आता ओळखत नाही आता म्हणजे भैयासाहेब गेल्यापासून पाकच बंद. भैयासाहेब होता का ते गेल्यापासून. आता त्यांच्यातून बाय अजितराव राजमान्यांच्या मैदानात आहेत काय निवडून येतील का येणार की हाही परिसरात सगळा त्यांचाच आहे. बर हाही परिसरात सगळा त्यांचाच आहे. हा मग काय यंदा हागाय त्यांना संडास जागा नाही. यंदा हागाय त्यांना संडास जागा नाही. यंदा हागाय त्यांना संडास जागा नाही. कोणाला जी पब्लिक आहे त्यांना बर कुठं म्हणून जागा नाही. सगळीकडे जागा त्यांची आहे. कुठं नाही. तर काय अण्णासाहेब आणि गुलाबराव होते त्या टाइमला काय माणसांनी त्यांनी काय केलंय की स्वतः खरेदी करून घेतलेले. काय ठिकाणी केले खरेदी काय ठिकाणी केलं नाही. आज बघू उद्या बघू म्हणून असं राहिले ते राहिलेच. मसवडच निवडणूक लागली माहितीये का आहे की माहिती. कोण कोण आहे मैदानात उभं राहिले कोण कोण आता कोण कोण आहे काय मला काही सांगता येणार नाही. काय उद्योगासाठी बारामतीला असतं. मी येऊन जाऊन असतो. होय हा. काम काय करता मी काम म्हणजे बागवानी धंदा करतो. बर मसूर मध्ये किती वर्षापासून राहता जन्म शिकलाय माझा. बर मग उमेदवार माहित नाही तुम्हाला मी कशाला आत्ताच आलोय मगाशी. असं चाललंय मी कशाला आत्ताच आलोय मगाशी. मी कशाला आत्ताच आलोय मगाशी. किती नंबर प्रभागातले आहे तुम्ही मतदान कुठल्या प्रभागात आहे 4 नंबर मध्ये. प्रभाग 4 नाही किंवा 4 मध्ये प्रभाग 4 आहे आपला. मतदान करायचं द्या त्यावेळेस ज्या त्यावेळेस विकास कोण करते आम्ही आपलं व्यापारी माणसं आहे. व्यापाऱ्यांच्या मदतीला कोण येते मदत कशी काय लागते आपल्या सर्वसामान्य सर्वसामान्य कशी पाणी रस्ते खड्डे याही होते सगळ्याबरोबर होते ते सगळं मागच्या वेळी परिवर्तन सत्ता होती काय विकास केलाय का त्यांनी काय विकास काय आपण बघत नाही. विकास आहे काय आपल्या भागात. आपण 3 माणसं आहे घरात लय बघत असायला नाही. 3 माणसं आहे घरात लय बघत असायला नाही. 3 माणसं आहे घरात लय बघत असायला नाही. पाणी आलंय का तुमच्याकडे आले नळावर किती दिवसात पाणी येते मला 6 दिवसात नाही 7 दिवसात किती दिवसात आलं पाहिजे काय दररोज पाणी आलं पाहिजे. कोण आणू शकते पाणी दररोज आता काय कोण ज्याची सत्ता येईल त्याची. राहुल मुगळे वाड्यात द्यायची लावून माहित नाही काय एकमेकाच्या विरोधात साहित्य एवढं माहिती आहे. विकास कोण करणार हा विकास करणार त्याला विकास म्हणायचं विकासक म्हणायचं. जो विकास करत त्याला विकासक म्हणायचं. बरोबर हा आणि मत मागायला त्याला मतदार म्हणायचं बर. किंवा नेता म्हणायचं. हा. बरं का खेडला विकास कोण कोण आहे हा खेडला
थेटला ते इरकरवाडीची काय इरकर हा. आणि हे वाडीतले काय दोन चार आपली माहिती बाकीची काही नाही. चांगलं कोणत्या मी काय गावातल्या ह्याचा इंटरेस्ट घेत नाही. मला ह्याच्याकडे विचारा भारत सरकारचं किंवा महाराष्ट्र सरकारचं चित्र सांगू. भारत सरकार चांगलं आहे. हा चांगलं आहे. त्याला काय झालं कुठलं कशाच वाईट आहे ती देश कोण चालू हा देश कोणत्या पंचपडाल मोदी चालू चांगला आहे हा मोदी. आता सगळ्या जगाने त्याला मान्यता दिली म्हटलं आपण देऊन काय करू विरोध करून काय करायचं. 11 वर्षात त्याने काय काय केले आपण बघितलं. सर्वसामान्यापर्यंत त्यांच्या ही पोहोचल्या काय पोहोचल्या योजना पोहोचल्या. आलं का लक्षात. तुमच्यापर्यंत काय पोहोचलं. हा आमच्याकडनं त्यांच्या योजनेची आम्हाला मिळालेच काय पोचले हे सांगणार नाही. त्यांच्या योजना आमच्या पैसे काय पोचले आम्ही आम्हाला मान्य किंवा आमच्यापर्यंत पोहोचले आजच्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या कुठलं. आलं का लक्षात. आपल्याला काम पाणी आणले त्याचा काय फायदा होतोय का. आपल्याला कामाशी मतलब आहे. कशाची कामाची. उमेदवार कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे याच्याशी काय देणं घेणं नसतं आपल्याला. कामाची. उमेदवार कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे याच्याशी काय देणं घेणं नसतं आपल्याला. उमेदवार कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे याच्याशी काय देणं घेणं नसतं आपल्याला. आलं का लक्षात. काय म्हणला जयकुमार गोरेंनी पाणी आणले. हा ते सांगतोय तुम्हाला. जयकुमार गोरेच कसं ज्यावेळेस राष्ट्रवादी जाऊन मी विरोधक होतो. राष्ट्रवादी होता तेव्हा विरोधक होतो पण भाजपमध्ये आल्यानंतर विरोधक माझा मावा कशाने मावा कामाने मावा कुठल्या कामानं बोलेल तसं केलं गोरेंनी. आतापर्यंत 60 वर्ष कोणी केलेलं नाही. फक्त पैसे खात बसले लोक. आलं का लक्षात. पण ही कामाचा माणूस निघाला. कोण आता कोणाला विश्वास चाललाय जयकुमार हा गोरे. मग तेच चाललाय. तुम्ही कुठल्या पैशाचा जर प्याला मला सगळा मुलाखाली बरोबर. काम करणारा माणूस त्याची आपण उभा करू. सांगितलं तुम्हाला 19 पर्यंत मी विरोधक होतो बरोबर का. जसं त्यांनी कामं केली तसं मी त्यांचा समर्थक बनलो आणि ह्याच्यापेक्षा जास्त काय सांगू तुम्हाला. बरोबर. आता सगळ्या प्रभागात उमेदवार 6 नंबर मध्ये कोण कोण उमेदवार आहेत. सेटला पूजा विरकर आणि राजवाड्यातनं राजमाने. कसं होईल चित्रपट. काय पाठीमागचे झालेले 5 वर्षात त्यांनी काही विकास केला नाही. म्हणजे 2016 ते 21 त्यांच्या आता सत्ता देऊन लोकांनी बघितलंय. त्यामुळं त्यांच्याकडं लोकांचा कल काय नाहीये. तरी पण एकतर्फी निवडणूक नाहीये. गाफील न राहता निवडणुकीत शेवटी मतदार राजा कौल कुठला देतोय याचा विचार करणं महत्वाचं आहे सगळं. 6 नंबर मध्ये स्नेहल सूर्यवंशी पण आहेत तर त्यांच्याबद्दल काय सांगाल. तर त्यांच्या विरोधात राजमान्यांना उमेदवारी दिली श्री सिद्धनाथ नागरे आघाडीने. काय सांगाल दोघांबद्दल विकास कामाच्या बाबतीत. शेवटी लोक कामाचा विचार करतात. राजवाड्याचं प्रभुत्व आहेच. त्यांच्या होमपिच म्हणून 6 नंबर ओळखला जातो आणि तसं काय स्नेहल सूर्यवंशींना जड जाणार नाही. म्हणजे काय शेवटी काम सनगर समाज आहे गुरव समाज आहे 2-3 समाज आहेत. सनगर समाजातला एक उमेदवार आहे. अडचणीचा काही विषय येणार नाहीये भाजपाला. तर किती जागा येतील भाजपाच्या. 15+ येतील 100%. थेटची कुणाची बसेल. मी माझं वैयक्तिक मत सांगून थेट पूजाताई विरकर येतील असं माझं वैयक्तिक मत आहे. काय अडचण नाही. बाबू सूर्यवंशी पण उमेदवार रिंगणात आहेत. त्यांना तर निवडून येतील का? त्यांचं तर काय 7 नंबर बनवायचं आहे. म्हणजे काय त्यांचं अगदी पारंपरिक हे असल्यामुळं त्यांना तिथं काय अडचण नाहीये. तरी पण लक्षवेधी निर्णायक लढत ठरणार आहे. 4 नंबर 6 नंबर 2. 6 नंबर मध्ये घासून होईल का वनवे होईल बाबू सूर्यवंशी. 6 नंबर मध्ये 150-200 फरकाच्या मताने विजय होणार. जास्त म्हणजे काय उगाच लोक काय पण म्हणतात पण जे आहे ते सत्य त्याने होणार आहे. उमेदवार कोण कोण आहेत. उमेदवार आहेत की आता कांबळे तुम्हाला सांगतो अजून सरतापे एक आहे महिला आणि अजून 6 नंबर मध्ये दोन आहेत का उमेदवार. 6 नंबर मध्ये घड्याळे 2 आहेत. विजय टाकणे आणि तुमचे विजय टाकण्याचा मुलगा एक आहे आणि राजमाने एक आहेत मॅडम. सूर्यवंशी नाही त्यांचे सूर्यवंशी नाहीत कोण. कुणाची चिठ्ठी आली तुम्ही. आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये आहे बघा. बरं आता थेट ना कोण येईल. काय आता चुरशीच होईल बहुतेक काय सांगता येत नाही तसं. तुम्ही आता हे व्यवसाय करताय काय मत आहे तुमचं. तुम्हाला मदत होती का.
नाही कसं आहे की आता 4-5 वर्षांनी पहिल्यांदाच इलेक्शन निघालंय ना आता, म्हणजे मध्ये बंदच होतं आता. त्यामुळे आता 9 वर्षानं आता ही नवीन आता कोरोनाच्या अगोदरच एकदा जनतेत थेट नगराध्यक्ष झालो होतो, तेव्हा आता ही 9 वर्षानं आजच आहे. आता तसं काय सांगू शकत नाही, काय चुरशीच होणार एवढं मात्र खरं. उमेदवार आता आमच्या इथं अर्जुन कांबळे थेटला नगराध्यक्ष उमेदवार ती विरकर म्हणून एक आहेत लेडीज, आणि इकडे राजमाने मॅडम म्हणून चुरशीच म्हणून म्हटलं की आता दोघं थेट म्हणजे फाईट जोरात आहे. फाईट जोरात होणार. राजमान यांच्यात उमेदवारी दिली, दुसरीकडे स्नेहल सूर्यवंशी हा. काय सांगता येत नाही तसं, म्हणजे कसं आहे बेरजेचं राजकारण होणार थोडक्यात. कोण कोण उमेदवार आहेत? आम्ही प्रभाग क्रमांक 4 मधून आहे. 4 मध्ये कोण कोण आहेत? तिवाटणे, आपल्या टाकणे, गोंजारी आणि राजेमाने. बरं, कोण निवडून येईल? ते एका पार्टीचे झाले, दुसऱ्या पार्टी म्हणजे अजून उमेदवार येत आहेत ना, अजून हे चाललेलं थेटला आहे. कोण कोण आहे? थेटला राजेमाने आणि विरकर आहे. त्यांच्यामध्ये कोण निवडून येईल? अजून चालू आहे हो, म्हणजे असं ते एवढं सांगतात. तुमच्या मनातला उमेदवार कोण? राजेमाने लागतील असं. राजेमाने भुवनेश्वरी. हा, काय विकास केला? नवीनच आहे ना विकास, काय तर नवीनच सगळे उमेदवार सगळे नवीन आहे, ते पार्टी पण नवीनच आहे. अखिल का जे आहेत उमेदवार इथे? तिकडेच काय आयडिया आहे, म्हणजे आम्ही वर्षा विभागामध्ये आहे, म्हणजे राहायला येत आहे, पण पहिले तिकडे वर राहत असल्यामुळे वर्षा विभागात 8 दिवसातून एकदा येते. 8 दिवसात 8 दिवस पुरतं का 8 दिवसात? नाही ना पुरत, किती दिवसात न्यायला पाहिजे? कमीत कमी 4-5 दिवसात तर यायला पाहिजेत ना. होय. मग आता निवडणूक लागली, उमेदवार असतील की पण? काय माहिती, आश्वासनं देतात, आता बघू किती पूर्तता होती आश्वासनाची. काय माहिती, आश्वासनं देतात, आता बघू किती पूर्तता होती आश्वासनाची. होय. कोण काय माहिती, आश्वासनं देतात, आता बघू किती पूर्तता होती आश्वासनाची. होय. कोण उमेदवार आहेत माहिती, राष्ट्रवादीचे आहेत, तुमचं भाजपचे आहेत. भाजपचे कोण आहेत? म्हणजे राष्ट्रवादीतून तुमचं नगराध्यक्षासाठी हे आहेत, नाव आहेत नाही? आहे ना, लक्षात येईना पटकन. नाव काय? राजमाने. आणि भाजपमध्ये भाजपमधून हे आहेत, तुमचं पूजा विरकर. कोण विकास करत त्यांना? काय आता तसं काय बरोबर नाही सांगू शकत. आता बघू, आता नक्की कोण येईल त्याच्यावर काय हे होईल त्यानंतरच ना. आता तुम्ही व्यापारी वर्ग आहे, सगळं बाजारपेठ आहे, बाजारपेठेत काय अडचण आहे? बाजारपेठेमध्ये आता काय पण नाही, म्हणजे इथे आता तर म्हणजे नगरपालिका वगैरे स्वच्छता वगैरे म्हणजे आहे, आत्ताचे आहेत ज्या गोष्टी त्या सगळ्या व्यवस्थित आहेत. फक्त पाण्याचा जास्त मेन प्रॉब्लेम आहे की पाणी मिळत नाही, आणि नदी पात्रामध्ये जे बंधारा असल्यामुळं यात्रेकरूंची गैरसोय होती. ह्याच्या आधी कशी नदी पात्रात यात्रा भरत होती, पण आता नदी पात्रात पाणी असल्यामुळे, बंधारा असल्यामुळे लोकच येत नाहीत ना राहायला, जागाच नाहीये, म्हणजे यात्रा पाठांना कमी पडतं. बंधारा बांधून झाले की मला वाटतंय 7-8 वर्ष झाली असतील कमी. बांधलाय काय सांगा? काय उमेदवार आहेत? कोण कोण आहे, हायती घरातील सगळे, कोण कोण आहे, हायती घरातील सगळे, कोण कोण आहे, हायती घरातील सगळे. ते होय, आता बोला. सूर्यवंशी आहेत. बर, अजून ते आता काय भरपूर आहेत, आम्ही आता याच्या दुकानच्यामुळे काय एवढं वाचलं नाही. चांगला उमेदवार कुठला? नव्हतं सूर्यवंशी आहेत तिथे. कसे आहे उमेदवार ते? आता केवढं काय राजकारण आपल्याला एवढं काय नसतं. विकास काम करतील का सूर्यवंशी? न आता का राजकारणाला आपल्याला त्यातलं काही एवढं नॉलेज नाही, आपलं दुकानदारी नाही नाही दुकानदार. निवडणूक लागलेली माहिती आहे. कोण कोण उमेदवार आहेत? कसं आपल्या दुकानात सवड होत नाहीत, व्यापारी माणूस त्यात नसतेच लय. व्यापारी माणसाच्या मनात कोण उमेदवार आहे? काय आपलं आता त्यात ते म्हणजे सगळ्या कसं राजकारण नसतं. आपण ते बघतच नाही, बघितलं पाहिजे. काय बघून करायचं. युवराज सूर्यवंशीच्या मिसेस पण आहेत रंगनाथ, काय सांगाल त्याबद्दल? काय सगळं वर हित असतात, राजकारण चालूच आहे सगळं, त्यामुळे काय प्रश्न. बर, चला. आमच्या वार्डातले का? हा? आमच्या वार्डातले थेट नागरिक धनश्री राजमाने आहेत, एक विरकर म्हणून आहेत, आणि एक लोखंडे म्हणून एक आहेत, आणि दुसरं कोण बरं आहे? हे बाबू सूर्यवंशींची मंडळी आहेत, त्यांचं नाव काय मला नाही नाव माहित. हा हा काय ते आहेत, आणि अजून एक पानसांडे एक आहेत, असं आमच्या वार्डात आहे. कोण विकास करेल? आता काय तसं सांगतात, सगळे होच म्हणतात, शेवटी याच्यासाठी येत नाही, सगळ्यांचं काम आहे कार्य.
प्रत्ययानुसार आहे. हे आले की हे म्हणतात, प्रत्येक आश्वासन सांग. हा, सगळेजण येऊन गेले, आम्ही हे करू ते करू, सगळ्या पार्ट्या येऊन गेल्या, आम्ही हा विकास करू, आणि त्यांचं चाललेलंच आहे की काय म्हणतात प्रचार हे करून हाय बऱ्यापैकी म्हणायचं. आता यांच्या काळात तर केलेलंच आहे, भाजपच्या काळात त्यांनी जे आमदार असेल तर त्यांनी सगळं केलेलंच आहे, आमदारांनी सगळं त्या पक्षाने. आता ह्यांचं आहे, यांचं बघतील आता, प्रत्येकजण तर प्रत्येक म्हणतात. म्हणजे जे पहिलं मसोड होतं त्यापेक्षा आता बरंच बेटर झालेलं आहे, म्हणजे चांगलं झालं. त्यांनी पाणी आणलं, त्यांनी रस्ते चांगले केले, हे केले, असं आहे ना. आणि आता प्रत्येक म्हणतात, आता हे सुद्धा म्हणतात की आम्ही बगीचा करू, हे करू, असं प्रत्येक म्हणतात. आपल्याला काय चांगल्या माणसाला आपण मतदान करायचं बा, सगळेच चांगले आहेत. आता त्यावेळेस हे गुप्त मतदान असतं, ते सांगायला नसतं, ते असते ना, लोकशाही आहे. विरकरवाडी आमच्या ह्यात पूजा सचिन विरकर. आणि निवडणूक लागल्या त्या, पण हे राष्ट्रवादी आहे ना, नुसती माणसं ईडी करते, बोलीव करते नुसते, होय म्हणते ते 5 वर्ष लाल काळी शाही लागली हाताला, काही विषय संपला त्यांचा, नुसतं गोड बोलून ही कामं करून घेतली. आणि भाजपचं कसं आहे, सगळ्या मळाला बघा, चौकट बघा तिकडे पाणी झालेलं आहे. एका शेतकऱ्याला 10,000 रुपयाचा कांदा, तिथं लाख रुपयाचा कांदा व्हायला लागला, का तर आमदार जयकुमार गोऱ्यानं पाणी सगळीकडे फिरवलेलं आहे. तर इथं स्नेहल सूर्यवंशी पण मैदानात आहेत, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल, किंवा त्या निवडून आल्या तर कशा पद्धतीने विकास होईल? ती नाही मला काय वाटत बाबा एवढं, का तर आतापर्यंत त्यांनी विकासच केला नाही कुठला. राजमानी पॅनल आहे ना, कुठला विकासच केला नाही. आता माझा 82 वय आहे माझं, ते 82 वयापासून मी इथे मसवडमध्ये राहायला आहे बघा. आता काल आलेला आमदार एकदम कामं सगळे पटापट करते. अहो इथं आलेलं पाणी सगळं फलटणमध्ये नेलं बघा, का तर पैसे दिले का सगळे जाते इथनं बघा. आता एक आमच्यातला नगरसेवक आहे अखिल काजी म्हणून, गोरगरिबाची कामं करतो. एखादा आजारी पडला तर पदरचं वरनं पैसे येऊ अगर न येऊ, पण पदरचं 10-20 हजार रुपये देऊन त्याला दवाखान्यात निघते, कमीत कमी 10-15. माझ्या डोळ्यासमोरची जी गोष्ट आहे, कोणाचे विधवा बायका त्यांची कामं करते, कोणाची माझ्यासारखी वय झालेली माणसं आहे ती त्यांची कामं करते, पेन्शिली चालू करून देते. आपल्या भगवानगिरीत म्हणजे अखिल काजीशिवाय दुसरं कोण नाही. बरं, भाजपकडून जयकुमार गोरेंच्या हो, पार्टीकडून अखिल काजी मैदानात आहेत. हा त्यांचे बी ते बी काम करते, ते बी हा, ते बी चांगलं काम करते. तुम्ही काय करता? माझा मटन व्यवसाय आहे. काय तुमच्या मनात काय? एकच येणार भाजपच. भाजपचं कार्य चांगलं आहे, कामं भरपूर आहेत, लोकमत चांगलं आहे. थेटचा उमेदवार कोणा माहित आहे? थेटचे उमेदवार विरकर आहेत, सचिन विरकरची मंडळी पूजा विरकर, ते सगळं निवडून येणार, बहुमतानं येणार. राजमानेंच्या घरात राष्ट्रवादीने उमेदवार दिलेले आहे, त्यांच्याबद्दल काय सांगा? त्यांच्याबद्दल काय आपण सांगू शकत नाही, कारण शेवटी राजघराणं आहे ते, त्यांच्यापुढे काय बोलणार आपण. पण कसं आहे, कार्य बघून शेवट मतदान होतं, राजे बघून मतदान होत नाही. आता कार्य बघून कार्य जयकुमार गोऱ्याचं आहे ते, त्यामुळे जयकुमार गोरेच. या तुमचं कुठलं गाव? इथलंच आहे, मी काय बोलणार नाही. मला काय करता, काम काय करता? सुथारी काम करतोय. सुतारी? बर. आता किती वर्षापासून काम करता? मला लगभग 70 वर्ष माझं झालंय, 70 उमर आहे माझी. आता निवडणूक लागली, माहित आहे का? माहित आहे की. कोण आहे उमेदवार? जयकुमार भाऊ. जयकुमार गोरे. बर. विकास कसा करणार? जयकुमार भाऊच्या हिशोबाने आम्ही चालणार, असं चांगलं चाललंय. जय भाऊनं विकास केलेला आहे, ऐका, तरी सगळ्यांचं मतदान कसं आहे, जय भाऊसाठी आहे. ऐका तुम्हाला सांगतो, आणि कसं आहे माहिती का, जय भाऊची सगळी हे पुरा इलाका आहे. माझा अर्धवट बोल नाही, पण तुम्ही डोक्यात ठेवा काय हो का, जया भाऊसाठी सगळं हे पुराणा काय, हे मसवड म्हणजे बाली किल्ला जया भाऊचा आहे. ह्यात जर कोणी जर ऐकून घ्या, म्हणजे सगळ्याला सपोर्ट करतोय आम्ही, पण जया भाऊचा बाली किल्ला आहे आणि जया भाऊची सीट लागणार नगरपालिकेच्या. दोन्ही पार्ट्या म्हणजे जोरदार आहेत. म्हणजे कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार आहेत बरेच, आता 10 प्रभाग आहेत. लीडला सध्या आता तसं सांगता येत नाही,
थेटल्या तसं सांगता येत नाही म्हणजे कोण नाही उमेदवार कोण? उमेदवार एक विरकरवाडीचे आहेत, पूजा सचिन विरकर म्हणून, आणि दुसरे आपल्या आमचे राजेमाने म्हणजे गावातील मसवड मधले राजेमाने, ते त्यांचं नाव बघा हे भुवनेश्वरी. बरं आता 6 नंबर प्रभागातून कोण उभा आहे? 6 नंबर प्रभागातून बाबू सूर्यवंशी, त्याची मिसेस म्हणजे बायको त्यांची, आणि दुसरं ते पानसांडे म्हणून एक आहे, बाळू पानसांडे, त्यांचा मुलगा आकाश, आणि दुसरा एक बाळासाहेब राजेमानेंचे मिसेस आहेत मंडळी. कोण निवडून येईल? सांगता येत नाही कोण आहे? आता काय तसं सांगता येत नाही ना, कुणी पण येऊ शकतं. आमची त्या वार्डामध्ये आता अखिल काजी आहे, चांगला अभ्यासू आणि काम करणारा उमेदवार आहे. त्याची पाठराखण सगळ्यांनी केली पाहिजे असं माझं मत आहे. असं थेटला कोण कोण आहे? थेटला पूजा विरकर आणि हे भुवनेश्वर राजेमाने. विकास कोण करणार? आता काय दोघांचे जाहीरनामे आता बघितले मी, दोघांचे आता मत चाललेत. आता त्यात आता कोण सरशी मारते देव हे होईल हा का नाही, बरोबर असं आहे. पण आहे योग आहे आपला भाजपवाल्यांचा. काय म्हणतेस? काम भाऊंच्यामुळं काय काय केलं? आता काय स्मशानभूमी आहे, हे आहे, बरीच कामं त्यांनी केली आणि पुढे चान्सेस भरपूर आहेत त्यामुळं असं आहे. काय म्हणताय? पाणी आणलं कुणी आणलं? जयकुमार भाऊनी. आता काय होईल मग निवडणुकीत? काय सांगता येत नाही ना, म्हणजे भाजपचा जोर आहे असं दिसतंय, पण तरी पण थेट जी निवडणूक आहे नगराध्यक्ष पदाची, ती जरा थोडी म्हणजे तुल्यबळ आहे, तुल्यबळ लढत आहे. सांगता येत नाही म्हणजे कोणाला जड जाईल? जड असं नाही, म्हणजे कुणी येऊ शकतं सध्या परिस्थिती असे. चांगलं म्हणजे कुणाला जड जाईल, कुणाला सोपं जाईल? सोपं आमदार जे कमा गोरे भावला जाईल. जड कुणाला जाईल? जर वाड्यातलं, कारण गावाला एवढं केलं नाही, पाणी पिण्याचा टंचाई, शेतकरीचं मातीत गेले, शेतकरी मातीत गेले. शेतकऱ्यांकडे कोण लक्ष देणार? त्यांच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, असुर आहे. कुणी लक्ष द्यायला पाहिजे? भाऊ बघीन काय सांगतात. प्रभाग 6 मधनं कोण उभा आहे? 4 मध्ये जे अखिल काजी. बरेच आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. मग कोण निवडून येणार? तसं काय सांगावं, जनतेचा कौल आहे, जनता देईल त्याला मतदान केलं. 6 नंबर प्रभागात कोण आहे? 6 नंबर प्रभागात जयकुमार राजेमाने म्हणून आहे, त्यांची मिसेस आहे, आणि विरकरवाडीचे एक विरकर म्हणून आहे. विकास कोणी केला? विकास भारतीय जनता पार्टीने केला. काय काय केलं? बरेच कामं केले ते, बरेच सांगता येत नाही एवढी कामं भारतीय जनता पार्टीने केली. तुम्ही काय करता काम? मी टेलरिंग काम करतो. मग आता निवडणूक कुणाला जड जायचं? काय तसं सांगता येत नाही, जनतेचा कौल आहे. आपण काय सांगावं जनते पुढे, आपण काय सांगू तुम्ही पण शकतो? जनताच आहे. मी बी जनता जरी असलो तरी माझं मत जी ज्याला जायचं त्यालाच जाणार, सगळ्यांना. तुमचं कुठलं कोण कोण उमेदवार आहे? आमच्यात माधुरी महेश लोखंडे, थेटला कोण आहे? थेटला राजेमाने आणि विरकर पूजाता विरकर, दोन आहे ते थेट. काय भाजप लागणार, काही विषय नाही, भाजपच लागणार. भाऊचं काम चांगलं आहे. हो, काय काय काम? 14 वर्ष झाले ते हे नाहीत काय, पाणी प्रश्न म्हणा, रस्त्याच म्हणा, काय अडचण चले कुठल्याही गोष्टीला बंधुभावी असते, काय अडचण नाही. हो, परिवर्तनाची सत्ता होती, काय विकास कामे केली? त्यांना खिडक्या बसवणं झालं नाही तिथे ह्याच्या नगरपालिका बसल्या. 5 वर्ष त्यांना खिडक्या बसवणे झाले नाही. ह्याच्यावर तुम्ही त्यांचा विकास बघा. हो, गटरवर पावडर मिळाली नाही 5 वर्ष. हाय की ते सांगते ती खरंच आहे. काय म्हणजे सुधारणा काय झाली नाही 5 वर्षात. काय व्यवस्थित काय असेल ते व्यवस्थित
5 वर्ष सत्ता त्यांना दिली, 15 वर्ष सत्ता माघारी गेली म्हसवडची, म्हणजे विकास होता का नाही, 15 वर्ष माघारी गेली. एवढं आहे बघा. किती सीटा लागतील भारतीय जनता पार्टी? सगळ्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.